गाढव हा एक स्तनी वर्गातील विषमखुरी गणाच्या इक्विडी कुलातील एक प्राणी. आशिया खंडात मंगोलिया आणि तिबेटपासून सिरियापर्यंत तर आफ्रिका खंडाच्या पूर्व आणि उत्तर भागात गाढवे आढळतात. तुरळक खुरडी झुडपे आणि विरळ हिरवळ असलेल्या सपाट वालुकामय प्रदेशात त्यांचा वावर असतो. आफ्रिकेत आता गाढवांच्या आढळून येणाऱ्या 2 जाती आहेत, इक्वस आफ्रिकेनस सोमॅलिकस आणि इक्वस आफ्रिकेनस आफ्रिकेनस. युरोप व अमेरिकेत आढळणारी पाळीव गाढवे इक्वस आफ्रिकेनस ॲसिनस ही आफ्रिकेतील रानटी गाढवांपासून इक्वस ॲसिनस निपजलेली आहेत. आफ्रिकेत आढळणारी मूळ रानटी गाढवे इक्वस आफ्रिकेनस आणि आशियाई रानटी गाढवे इक्वस हेमिओनस या नावांनी ओळखली जातात. आशियातील पाळीव गाढवे मूळ रानटी जातीतूनच उत्पन्न झाले आहेत. आशियाई गाढवाच्या 5 उपजाती पुढीलप्रमाणे आहेत. इक्वस हेमिओनस कुलान गाढव ही उपजाती मंगोलियात आढळते. इक्वस होमियनस ओनेझर ही उपजाती इराण, तुर्कमेनिस्तान आणि भारत या ठिकाणी आढळते. इक्वस होमियोनस कियांग गाढवे ही सर्वात मोठी आणि देखणी असून ती तिबेट आणि सिक्कीम येथे आढळतात. काही प्राणीशास्त्रज्ञ कियांग ही उपजाती न मानता वेगळी जाती मानतात. इक्वस होमियोनस हेमिस्पस ही सिरियन गाढवे जवळपास नामशेष झाल्यास जमा आहेत. इक्वस होमियोनस खर ही गाढवे भारतात कच्छचे रण, लडाख आणि पाकिस्तान येथे आढळतात. बराचसा घोड्यासारखा दिसणारा हा प्राणी आकारमानाने घोड्यापेक्षा लहान असतो. खांद्यापाशी त्याची उंची 0.9 ते 1.5 मीटर असून त्याची कान घोड्याच्या तुलनेत अधिक लांब असतात. पाय आखूड असतात. डोक्यासह त्याची लांबी 2 ते 2.2 मीटर असून शेपटी 42 ते 45 सेंटीमीटर लांब असते. शेपटीच्या टोकाला लांब केसांचा झुपका असतो. अंगावर केसांचे दाट आवरण असते. रंग पिवळसर करड्यापासून गडद तांबूस अथवा तपकिरी रंगाच्या दरम्यान असतो. सामान्यतः नाक आणि पोटाकडील भाग फिक्कट असतो. खांद्याजवळ आणि 4ही पायांजवळ काळे पट्टेही असतात. वाळवंटात खुरटे गवत असणाऱ्या काही भागांना बेटे म्हणतात. अशा बेटांवर रात्रीच्या वेळी गाढवे चरताना आढळतात. प्रसंगी काही गाढवे एकएकटीही भटकतात. गाढवांची गुजराण निकस चाऱ्यावर आणि कमी पाण्यावर होत असते. गाढवाची मादी वर्षभरात प्रजननक्षम होते. गाढवांमध्ये वसंत ऋतूत प्रजनन होते. गर्भावधी सुमारे वर्षभराचा असतो. एका वेळी एकच पिल्लू होते. शिंगरू 6 महिन्यांपर्यंत स्तनपान करते. गाढवीच्या दुधात लॅक्टोजचे प्रमाण जास्त असून केसिन या दुग्धप्रथिनांचे प्रमाण कमी असते. गाढवाचा आयुर्काल 25 ते 46 वर्षे इतका असतो. गाढवे सुमारे 13,000 वर्षांपूर्वीपासून पाळली जात असावीत असा अंदाज आहे. सुमारे 3,000 वर्षांपूर्वीपासून इजिप्तमध्ये ओझी वाहून नेण्यासाठी आणि सवारीसाठी गाढवांचा वापर होत आला आहे. काटकपणा आणि सहनशीलता या गुणांमुळे दुर्गम डोंगराळ प्रदेशात दूरवर ओझी वाहून नेण्यासाठी गाढवे अतिशय उपयुक्त ठरतात. प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीने काम करण्यात गाढवे प्रसिद्ध आहेत. गाढवांसाठी ॲस हा इंग्रजी शब्द व्यापक अर्थाने वापरतात. डॉंकी, मोक, जेनेट, बरो असे शब्दही ॲसच्या समानार्थी आहेत. त्यांचा वापर विशेष करून स्थानपरत्वे होतो. गाढव नर व घोडी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संकरजाला खेचर म्हणतात. घोडा व गाढवी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संकरजाला हिनी म्हणतात. धन्यवाद.